मी विलास बडे घेऊन आलोय महाराष्ट्राचा नंबर 1 शो बडे मुद्दे। आज बडे मुद्देमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे। भारत पाकिस्तान सीमेवरचा तणाव काहीसा कमी झाला, पण याच दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र झडायला सुरुवात झालेली आहे। खरं तर या सगळ्या कारवाईच्या वरून विरोधक सवाल उपस्थित करतायत, सत्ताधारी मात्र याला प्रचंड मोठं यश मानतायत। या सगळ्याच्या दरम्यान आज आपण चर्चा करणार आहोत आणि चर्चेचा मुद्दा आपला बडे मुद्देतला आहे आजचा, तो म्हणजे भारताच्या आक्रमक रणनीतीनं दहशतवादाचा खात्मा होईल का। आज याबद्दलचे जे दावे प्रतिदावे केले जात आहेत, सत्ताधाऱ्यांवर विरोधक टीका करतात, विरोधकांच्या बद्दल सत्ताधारी टीका करतायत, पण या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असतील। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक असतील, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे असतील, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार असतील। या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते राजापूरकर जी असतील आणि त्याचबरोबर नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर या चर्चेत सहभागी होणार आहेत। या सगळ्यांसोबत आपण चर्चा करूया, सगळे दावे प्रतिदावे काय आहेत समजून घेऊया। देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सरकारला सवाल विचारणं हे इथलं सौंदर्य आहे। पण बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली। पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातल्या आदमपूर एअरबेसवर मोदींनी जवानांशी संवाद साधला। मोदींच्या या भेटीमुळे जवानांचं मनोबल आज हाय होतं। आजचा पुढचा मुद्दा आहे जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। पुढचा मुद्दा आहे रावळपिंडीच्या नूर खान एअरबेसवर हल्ला करून भारतानं पाकिस्तानच्या वर्मावर घाव घातला। हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांच्या अचूक प्लॅनिंगनं पाकची हवाई क्षमता धुळीला मिळाली। पुढचा मुद्दा आहे पाकिस्तानची दाणादाण उडवण्यात भारतीय बनावटीच्या आकाश मिसाईलला मोठं यश आलं। पाकिस्तानचे अनेक मिसाईल आणि ड्रोन्स आकाशनं जमीनदोस्त केले। यानंतरचा मुद्दा उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर तब्बल अर्धा तास खलबत झाली। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। भेटीनंतर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली, तर तुम्हाला एकत्र येणं नको आहे, आमचं मोकळं मन आहे असं संजय राऊत म्हणाले आणि त्यांनी टीका केली। मंडळी, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या तिन्ही सैन्य दलानं जे जबरदस्त शौर्य गाजवलं, त्यानंतर देशाचा जोश हाय आहे। प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा पराक्रम आपल्या सैन्यानं गाजवला, त्याला डिकोड करण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे। आपल्याला हे मान्य करावं लागेल की भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्यानं गेल्या अनेक दशकांचा एक टॅबू संपवून टाकला। टॅबू पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांचा। जगाची एक धारणा होती, भारताचीही होती, की अण्वस्त्र असल्यामुळे आपण पाकिस्तानवर कारवाई करू शकत नाही। या टॅबूचा पाकिस्ताननं ब्लॅकमेलिंगसाठी वापर केला। पाकिस्तानी नेते कायम भारताला कुठल्या धमक्या द्यायचे? उठसूट अणुबॉम्ब टाकण्याच्याच ना, कारण त्यांना हे माहीत होतं की भारत अणुबॉम्बचं नाव काढलं की मागे सरकणार, जगभरातून दबाव येणार। यावेळी त्यांनी हेच केलं, पण भारतानं पाकिस्तानच्या ब्लॅकमेलिंगला अजिबात भीक न घालता त्यांच्या घरात घुसून त्यांचे अनेक तळ नेस्तनाबूत केले। त्यामुळे जगभरात एक मेसेज गेला, खणखणीत मेसेज, की यापुढे अण्वस्त्रांची ढाल पाकिस्तानला वाचवू शकणार नाही। अण्वस्त्रांचं ब्लॅकमेलिंग भारत खपवून घेणार नाही। हा क्लिअर अँड कट मेसेज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दिला। दहशतवादाविरोधातली मोदींची जी नीती आहे तीही आता स्पष्ट आहे। दहशतवादावर नो कॉम्प्रोमाइज, न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला थारा नाही आणि हल्ला केला तर त्याला कठोर उत्तर। भारत स्वतःचं संरक्षण स्वतः करूही शकतो आणि शत्रूच्या घरात घुसू शकतो। हा नवा भारत आहे। हे सगळं खरं असलं
तरी शस्त्रसंधीनंतर आता राजकीय वार पलटवार सुरू झाले। तिकडे शस्त्रसंधी झाली सीमेवरती, इकडे सत्ताधारी विरोधक मात्र एकमेकांवरती हल्ले चढवत आहेत। प्रश्न आहे, मोदींच्या दहशतवादाविरोधातल्या आक्रमक नीतीनं दहशतवादाचा खात्मा होईल का? प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर आपण युद्ध करणं योग्य असेल का? पाकिस्तान सारख्या कुरापतखोर देशाला हीच भाषा कळते का? ही भूमिका घ्यायला काहीसा उशीर झाला का? विरोधक म्हणतायत जे इंदिरा गांधींना जमलं ते मोदींना जमलं नाही, हे खरं आहे का? शस्त्रसंधी करायला घाई झाली का? आणि पीओके मिळवण्याची संधी सरकारनं गमावली या आरोपात तथ्य आहे का? महाशक्तीमुळे शस्त्रसंधी झाली का? तो दबाव होता का? प्रश्न कितीतरी आहेत आणि या सगळ्या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने आहेत। या दरम्यान मोदी आज थेट सीमेवर पोहोचले। ज्या तळावरून सवाल उपस्थित केले जात होते त्या तळावर पोहोचले आणि जगाला सांगितलं, भारत